पंचकर्म म्हणजे अर्थातच 5 क्रिया किंवा उपक्रम. यांनाच आपण शोधन उपक्रम असेही म्हणतो. या 5 क्रिया कुठल्या आहेत? तर वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. वमन ही क्रिया कफदृष्टी असताना केली जाते. तर पित्तदृष्टीमुळे होणाऱ्या व्याधींमध्ये विरेचन केले जाते. बस्ती हा उपक्रम वाताचे दोष दूर करण्यासाठी वापरला जातो. तसंच नस्य हे जे केलं जातं ते ऊर्ध्व शत्रुगत म्हणजेच आपल्या मानेच्या वरती जे काही व्याधी होतात म्हणजे कानाचे, नाकाचे, घशाचे, डोक्यामध्ये होणाऱ्या व्याधींसाठी याचा उपयोग होतो. आणि रक्तमोक्षण हे जेव्हा रक्ताची दृष्टी होणाऱ्या व्याधी निर्माण होतात तेव्हा केले जाते. याशिवाय निरोगी व्यक्ती म्हणजे स्वस्थ व्यक्ती सुद्धा आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी ऋतूनुसार पंचकर्म करू शकतात. जसं की वसंत ऋतूमध्ये कफ प्रकोप असतो म्हणून तेव्हा वमन क्रिया केली जाते. वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असतो तेव्हा बस्ती प्रयोग केला जातो आणि शरद ऋतूमध्ये होणाऱ्या पित्त प्रकोपासाठी विरेचन प्रक्रिया केली जाते.